स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उद्या गुढीपाडवा आहे। आपल्या हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष मंचर शहरातून सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, सगळे या परिसरातील हजारो कार्यकर्ते मंचर शहरामध्ये एक प्रचंड अशी मोठी मिरवणूक काढतायत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन त्या मिरवणुकीचं असतं। परंतु गेली काही दिवस मंचर शहरामध्ये आपण पाहतोय की रस्त्यांना खड्ड्यांचं साम्राज्य आहे। या खड्ड्यांमध्ये उद्या लहान मुलांपासून तर महिला त्याच्यात सहभागी होतात। हत्ती, उंट, घोडे या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ती शोभायात्रा या ठिकाणी गावातनं जात असते आणि अशा या हिंदूंच्या मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं माझी नगरपंचायतला नम्र विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज दिवसभरामध्ये मंचर शहरातील रस्त्यावरचे हे सगळे खड्डे, जे मोठे मोठे खड्डे आहेत, मिरवणुकीला अडचण ठरतील, लहान मुलं, महिला किंवा या सगळ्या याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल। तेव्हा माझी त्यांना नम्र विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर या सगळ्या खड्ड्यांचं बुजवावेत आणि एक चांगलं रस्त्याचं रूपांतर करावं। पुन्हा एकदा मी नगरपंचायतच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आपल्या मार्फत विनंती करतो की आपण ताबडतोब या खड्डे सगळे बुजवण्याचं काम तातडीनं हाती घ्यावं ही विनंती। काही अर्ज वगैरे दिलेले आहे या खड्ड्यांबाबत, किंवा आता नवीन पाडवा उत्सव येतोय आणि पाडवाच्या सणाच्या निमित्ताने नगरपंचायतीने ही तयारी पूर्ण करायला हवी होती का, यावर काय सांगाल तुम्ही? तसं पाहिलं तर ही मिरवणूक प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये निघत असते। नगरपंचायतनं नवीन वर्षाच्या या मिरवणुकीच्या स्वागतासाठी खड्डे बुजवायला पाहिजे होते, स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे होता। परंतु आम्ही नगरपंचायत बांधकाम विभागाचे अधिकारी सन्माननीय पवार साहेब यांना तसं बोललेलो आहे की आपण ताबडतोब एक खड्डे बुजवण्याचं काम हातामध्ये घ्यावं अशी त्यांनाही विनंती केलेली आहे, त्यांच्याकडे मागणी केलेली आहे।